Hello, student. Welcome to our Rajkumar Tirbhane's YouTube channel. Lesson number 7, Introduction to Microbiology, Standard 10th. This is our video number 4. In this video, we have to learn microbes and fuels. All of you know that gaseous fuel like methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agricultural and industrial waste. सो स्टुडंट ऑल ऑफ यू नो म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि इंधनाची निर्मिती आणि असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ज्यापासून वायू इंधनं आपण तयार करू शकतो. उदाहरणार्थ मिथेन. मिथेन हे इंधन जे आहे वायू इंधन हे सूक्ष्मजीवांच्या जी डिकम्पोजिशन होते एनेरोबिक डिकम्पोजिशन जे आपण ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रीयल वेस्टपासून करतो आहे. जसं गोबर गॅस असेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे, यांच्या डिकम्पोजिशनपासून ओके. तर या डिकम्पोजिशन क्रियेपासून आपण वायू इंधनं आपण तयार करू शकतो. दुसरं आहे इथेनॉलची निर्मिती आहे. अँड इथेनॉल ऑर इथिल अल्कोहोल इज ए क्लीन ऑर स्मोकलेस फ्युएल. आपल्याला माहिती आहे की इथिल अल्कोहोल हे स्मोकलेस ज्यापासून कोणत्याही प्रकारचं धूरविरहित इंधन आहे. आणि दिस इथेनॉल इज ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस बाय ईस्ट सॅकॅरोमायसिस. लुक ॲट हिअर ईस्ट सॅकॅरोमायसिस. तुम्ही या ठिकाणी सॅकॅरोमायसिस ही ईस्ट आपण बघू शकतो की या ईस्टचा वापर करून मोलॅसेसच्या फर्मेंटेशनपासून इथिल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल हे इंधन तयार करतोय. तर इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल हे स्मोकलेस आहे, यापासून धूर तयार होत नाही आहे, म्हणजे हे इट इज इको फ्रेंडली फ्युएल. ओके. त्यानंतर गॅसियस फ्युएल मिथेन नंतर इथेनॉल इंधनानंतर तिसरं आपण बघूया की जे सूक्ष्म जीवांच्या द्वारे आपण इंधनाची निर्मिती करतो. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर टू बी अ फ्युएल ऑफ फ्युचर. हायड्रोजन वायू इंधन जे आहे हे भविष्यातील इंधन म्हणून ज्याचा आपण समावेश करतो, ज्याचा अभ्यास करतो आहे. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. हे लक्षात घ्या. कोणत्या प्रोसेसमध्ये हायड्रोजन गॅस रिलीज होतो आहे? बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर which bacteria perform the photoreduction reaction. In this process of bioreduction process, okay, biophotolysis of water in which bacteria perform photoreduction, okay, and hydrogen gas is released. आणि या हायड्रोजन गॅसचा उपयोग भविष्यात इंधन म्हणून आपण उपयोग करणार आहे. याच पद्धतीनं सिमिलर टू फ्युएल व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्यूस थ्रू मायक्रोबायल प्रोसेसेस. फॉर एक्झाम्पल व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकेराइड्स दॅट आर युजफुल ॲज रॉ मटेरियल इन केमिकल इंडस्ट्री. म्हणजे जसं आपण इंधनांचं पाहिलं, या इंधनाप्रमाणेच वेगवेगळे जे काही केमिकल्स आहे, वेगवेगळे अल्कोहोल्स आहे जे सूक्ष्मजीवांच्या द्वारे तयार केल्या जातात. यामध्ये ॲसिटोन आहे, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकेराइड्स, आणि हे रॉ मटेरियल म्हणून केमिकल इंडस्ट्रीमध्ये कच्चा माल म्हणून याचा उपयोग होतो. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज रॉ मटेरियल ॲज प्लास्टिक अँड फूड प्रॉडक्ट. आणि काही यामधील जो कच्चा माल आहे तो प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि अन्न उत्पादक काही फूड प्रॉडक्ट तयार करण्यासाठी होतो आहे. तर आपण या ठिकाणी एक डायग्राम आपण अभ्यासू शकतो आहे. बायोफ्युएल प्रोडक्शन कशा पद्धतीनं जैव इंधन, बायोफ्युएल म्हणजे जैव इंधनाची निर्मिती आपण कशा पद्धतीनं करू शकतो. मित्रांनो, जैव इंधन ही संकल्पना आपण बघूया. बायोमास जैव वस्तुमान ज्याला म्हणतो आपण. मग हे जैव वस्तुमान कशाला म्हणायचं आहे? तर जैव वस्तुमान म्हणजे आपल्या या पृथ्वीवर असणारा वनस्पती समूह. या वनस्पतीपासून जे इंधन मिळतं आहे आपल्याला, तर त्याला आपण बायोमास असं म्हटलं जातो आहे. ओके. तर या बायोमासचं काय होते आहे? सोलर एनर्जी
पासून आणि कार्बन डायऑक्साईड, सोलर एनर्जी विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जी अँड कार्बन डायऑक्साईड प्लांट विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कोणती प्रोसेस होते या ठिकाणी? फोटोसिंथेसिस होते आहे. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते आहे. आणि या प्रकाश संश्लेषणाद्वारे ग्रीन प्लॅन्ट काय करतात? हार्वेस्ट द एनर्जी. आणि या वनस्पतींच्या पानांमध्ये ही ऊर्जा जी असते ती पानांमध्ये साठवल्या जाते. ओके, तर अशा पद्धतीनं ही ऊर्जा, या ऊर्जेचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने, इथे मशीन्स दिसते आहे, थ्रेशिंग दिसते आहे, आणि यांच्यापासून तयार होणारं जे काही कन्व्हर्शन ऑफ सेल्युलोज, म्हणजे या वनस्पतीपासून म्हणजे जे काही पिकं असतील, पिकं काढल्यानंतर, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्यांच्यापासून निघणाऱ्या ज्या कचऱ्यापासून, बायो जो कचरा राहणार आहे थ्रेशिंगपासून, त्यामध्ये असणारा जो सेल्युलोज असतो, त्या सेल्युलोजचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आहे. ओके, तर यापासून कशा पद्धतीनं बायोफ्युएल होते आहे ते आपण बघूया. म्हणजे या प्रकारे आपण लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू धिस बॅक्टेरिया. ओके, आणि अशा पद्धतीनं बायोफ्युएल, या बायोफ्युएलचा उपयोग आपण इंधन चालण्यासाठी, जसं अल्कोहोल असेल, गाडी, मोटरसायकल असेल, यामधून तयार होणारं इमिशन्स तयार होतो आहे कार्बन डायऑक्साईड. परत यातून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड कुठे जाईल? म्हणजे यांच्यामधून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड परत या वातावरणात येईल. आणि या वनस्पती काय करणार? या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग या बायोमासमध्ये होणार. आणि या बायोमास टू अशा पद्धतीनं सेल्युलोज, आणि सेल्युलोजपासून शुगर आणि ग्लुकोज, आणि अशा पद्धतीनं, आणि ग्लुकोजचं आपण काय करतो आहे? फर्मेंटेशन करतो आहे. आणि फर्मेंटेशनपासून इथिल अल्कोहोल, इथेनॉल, आणि त्यापासून तयार होणारं बायोफ्युएल, अशा पद्धतीनं थ्रू धिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि या बायोफ्युएलचा उपयोग आपण मोटर कार चालवण्यासाठी, ट्रक चालवण्यासाठी, विमान चालविण्यासाठी करतो. आणि परत यातून निघणारा कार्बन, म्हणजे अशा पद्धतीनं जे एक कन्व्हर्शन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज अँड ग्लुकोज टू बायोफ्युएल. तर बायोफ्युएल म्हणजे आपण या ठिकाणी संकल्पना बघितली आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीनं बायोफ्युएलचं प्रोडक्शन होते आहे? बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमॉंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी म्हणतो आहे आपण जैव इंधनाला, कारण हे पुन्हा पुन्हा आपण तयार करू शकतो. झाडं लावून, परत झाडं वृक्षारोपण करून आपण त्या इंधनाची निर्मिती करू शकतो. आणि हा एक चांगला ऊर्जेचा स्रोत आहे. बायोफ्युएल इज ए सोर्स ऑफ गुड एनर्जी. These fuels are available in solid coal, डंग, म्हणजे काऊ डंग ज्याला म्हणतो आपण, गोवरी वगैरे, क्रॉप रेसिड्यू, वनस्पती पिकानंतर उरलेलं जे काही कुटार असेल, कडबा असेल, जो जनावरांना खाल्ला नसेल किंवा तो खराब झाला असेल, त्याचा उपयोग सुद्धा आपण इंधनाच्या निर्मितीसाठी करू शकतो आहे. लिक्विडमध्ये व्हेजिटेबल ऑइल आहे, अल्कोहोल आहे, गॅसियसमध्ये गोबर गॅस, कोल गॅस फॉर्म्स. ओके, तीन स्वरूपामध्ये आपल्याला हे इंधन मिळते आहे, लिक्विड, सॉलिड अँड गॅस. These fuel are easily available in plenty of quantity. These are reliable source in the future. ओके, भविष्यासाठी हा उपयुक्त सोर्स आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मायक्रोबायल पॉल्युशन कंट्रोल, सूक्ष्मजीवाचा उपयोग आपण कशा पद्धतीनं आपल्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी करतो आहे ते बघूया. सॉलिड वेस्ट, सिवेज अँड व्हेरियस पॉल्युटंट आर इव्हन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग पॉल्युशन. अलॉंग विथ दिस इव्हन इन्क्रीजिंग डिसीजेस. आपण पाहतोय की प्रदूषणाचं प्रमाण, सॉलिड वेस्ट आहे, सिवेज आहे, यामुळं जे पॉल्युटंट आहे, प्रदूषक घटक जे आहे, डे बाय डे इन्क्रीजिंग इन अवर इन्व्हायरमेंट. मग यापासून डिसीजेसचं प्रमाण सुद्धा होते आहे, आणि डिग्रेडेशन ऑफ इन्व्हायरमेंट टू द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम. हा जागतिक समस्या होत आहे प्रदूषण ही. म्हणून त्या स्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया अफेक्टेड with this problem. Life of the future generation will be difficult if the problems are not solved at right time and right extent. So let us see the role of microbes and environment. म्हणजे आपण जर आत्ताच जर आपण काळजी घेतली नाही तर पुढच्या पिढीसाठी मोठा गंभीर प्रश्न तो निर्माण होणार आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट. Microbes are used for disposal of solid waste through
बायो प्लांट, ओके, बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे की मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण सॉलिड वेस्ट पासून बायोगॅस रूपांतर किंवा त्याच्या खतामध्ये रूपांतर करण्यासाठी करतो आहे. मग अर्बन वेस्ट जी आहे जी मोठ्या प्रमाणात तयार होते आहे ती कशा पद्धतीनं आपण डिस्पोज करतो आहे. ओके, तर आपण ड्राय वेस्ट आणि आपल्या घरी आपण कोरडा आणि ओला कचरा करतो आहे. ओला कचरा वेट अँड ड्राय वेस्ट प्रत्येक घरी करतो आहे. सेग्रिगेशन करतो आहे, त्याचं सेपरेशन करतो आहे आणि मग योग्य पद्धतीनं या ड्राय वेस्टचा आपण त्या नगर परिषदा किंवा महानगरपालिकांना आपण कचरा देतो आहे. मग ते कशा पद्धतीने त्याचं डिस्पोजल करत आहे, तर त्यासाठी मेन त्याचा उद्देश आहे लँड फिलिंग साईट्स असेल, कलेक्शन ऑफ सिवेज. मग सिवेज कलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीनं वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर, म्हणजे जमिनीखाली जे पाणी असते या ठिकाणी बघतो आहे आपण, आणि त्यावर हा प्लास्टिक सीटचं या ठिकाणी कव्हरिंग केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण प्रोसेसिंग ऑन सिवेज, आणि यामध्ये प्रोसेसिंग केलं आहे गार्बेजवर, आणि यापासून तयार होणारा मिथेन गॅस जो आहे याचा उपयोग फ्युएल म्हणून होईल. मिथेन गॅसचा उपयोग फ्युएल म्हणून होईल आणि यावर आच्छादन घेतलेलं आहे आपण. आणि अशा पद्धतीनं ही जी प्रोसेसिंग आपण करतो आहे, प्रोसेसिंग ऑन सिवेज. ओके, तर कशा पद्धतीनं शहरामध्ये लँड फिलिंग साईट्स आहेत, जो डिग्रेडेबल वेस्ट आहे being accumulated in urban areas is used for this purpose, land filling purpose. Large pits are dug. असं आपण आता या ठिकाणी बघितलं की मोठे खड्डे खोदतात इन ओपन स्पेसेसमध्ये फार अवे फ्रॉम द रेसिडेंटल एरिया. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे म्हणजे लँड फिलिंग साईट्स असतात हे शहरापासून दूर असतात. ओके, रेसिडेन्शियल एरियापासून दूर असतात. अँड दोज पिट्स आर लाईन विथ प्लास्टिक सीड्स as a precautions against pollution of soil due to leaching of toxic harmful material. म्हणजे यामधून टॉक्सिक मटेरियल लीच नाही झालं पाहिजे, त्यामधून बाहेर पडलं नाही पाहिजे, जेणेकरून सॉईल पॉल्युशन होऊ नये. सॉईल पॉल्युशन असेल, वॉटर पॉल्युशन असेल, ते होऊ नये ही काळजी यामध्ये घेतल्या जाते. ओके, आणि कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्टेड इन द पीट. इट इज कव्हर्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल, सॉडस्ट, लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. ओके, यामध्ये बायो रिॲक्टर्स आर मिक्स ॲट सम प्लेसेस. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेअर डिकम्पोज द वेस्ट. मग या मातीमध्ये असणारं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि वरून टाकलेले जे काही बायो मटेरियल्स असतात ते काय करतात, या वेस्टला, यामध्ये डम्पिंग साईटमध्ये जी वेस्ट मटेरियल टाकलेलं आहे त्या वेस्टला काय करतात, ते डिकम्पोज करतात, त्याला सडवतात, त्याला कुजवतात आणि त्यापासून खताची निर्मिती होते. कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. म्हणजे जेव्हा ते पूर्ण भरलेला असतो खड्डा, त्यामध्ये सॉईल म्हणजे मातीचा थर दिला जातो. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म. पहा या ठिकाणी काय होते आहे, बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. काही दिवसातच चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट खत तयार होतं. सच लँड फिलिंग साईट्स कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. म्हणजे हे कंपोस्ट म्हणजे हे खत, यामधून खत काढल्यानंतर परत आपण त्याचा उपयोग पुन्हा दुसरं म्हणजे दुसरं वेस्ट मटेरियल टाकण्यासाठी करू शकतो. तर अशा पद्धतीनं हे जे मॉडर्न लँडफिल साईट आहे यामध्ये चांगलं कंपोस्ट खत पण तयार होऊ शकते आणि जागेचा पण योग्य उपयोग होऊ शकतो मित्रांनो, आणि प्रदूषण पण आपण वाचवू शकतो. मग सिवेज मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीनं करतो आहे, आपल्या घरचा घन कचरा असेल, याचं पाणी असेल बाहेर जाणारं टाकाऊ पाणी, इन विलेजेस डोमेस्टिक sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. Okay, however in cities sewage need to be carried out processing unit and acted upon microbial processes. आपण बघतोय की खेड्यांमध्ये गावाच्या जवळच तो खड्डा खोदला जातो किंवा बायोगॅसचा त्या ठिकाणी वापर केला जातो, ज्यापासून बायोगॅस मिथेन गॅस पण मिळतो आहे आणि चांगलं कंपोस्ट खत पण तयार होऊ शकते. पण शहरामध्ये मात्र योग्य प्रोसेसिंग युनिट असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्यावर मायक्रोबायल प्रोसेस जर केली तर जे डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ती पण होईल, आणि पॅथोजेनिक जे घटक असतात, हानिकारक नुकसानकारक जे घटक असतात ते पण, त्यापासून पण आपली जमीन आणि पाण्याचं प्रदूषण आपण वाचवू शकतो. मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ
कॉलरा, म्हणजे कोणते कोणते रोग होऊ शकते यापासून, कॉलरा, टायफॉइड यासारखे. तर या सिवेजमध्ये हे सर्व असतात. दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन सिवेज. म्हणजे ह्या टाकाऊ पदार्थामध्ये जे सिवेज असते त्या सिवेजमध्ये कार्बन डायऑक्साईडमुळं काय होतं आहे, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड त्यापासून मिळतो आहे. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, या ठिकाणी कोणता बॅक्टेरिया यूज केला जातो, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल प्रेझेंट इन सिवेज. म्हणजे या सिवेजमध्ये असणारं जे झिनोबायोटिक केमिकल्स असते ते काय करताय, डिकम्पोज करताय, त्याला कुजवत आहे आणि त्यापासून कंपोस्ट खत तयार होऊ शकते. ओके, तर अशा पद्धतीनं शहरी भागामध्ये सिवेज मॅनेजमेंट केल्या जाते. ओके, तर या अशा पद्धतीनं आपण सिवेज मॅनेजमेंट जर केलं तर आपण पण प्रदूषणापासून वाचवू शकतो आहे. तर द स्लज that settle down in the process can again be used as fertilizer. Water released after microbial treatment is environmentally safe. Microbes are used for bioremediation of environment polluted due to sewage. म्हणजे सिवेज जर सरळ पाण्यात गेलं, मातीत गेलं तर ते धोकादायक असते आणि म्हणून बायोरिमेडिएशन, जैविक प्रक्रिया यामध्ये केल्या जाते, ज्यामुळं यामधून जे टॉक्झिक मटेरियल असतं त्याचं रिमेडिएशन होते आहे. तर यामध्ये मायक्रोबायल ट्रीटमेंट केल्या जाते जी इन्व्हायरमेंटसाठी सेफ असतं आहे. ओके, तर ही सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर क्लीन टेक्नॉलॉजी जी आहे, तर मग क्लीन टेक्नॉलॉजी काय आहे, व्हॉट इज क्लीन टेक्नॉलॉजी. ओके, तर आपण मित्रांनो हा भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे अप टू सिवेज मॅनेजमेंट. ओके, आपल्या सर्वांना हे समजलं असेल कशा पद्धतीनं शहरामधलं आणि ग्रामीण भागातील सिवेज ट्रीटमेंट केल्या जाते आणि त्यापासून कंपोस्ट खत